प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं। आघाडीची दारं बंद केली असून भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करायला तयार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं। दरम्यान भाजपला मदत होईल अशी पावलं उचलू नका असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं, वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली। उमेदवार कुठे कुठे उभे करायचे यांचं जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं झालेलं आहे। या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल आमचे दरवाजे मोकळे आहेत, पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही। उद्धव ठाकरेंसाठी मोकळे असं म्हणतात, कोणासाठी मोकळे आहेत, फक्त भारतीय जनता पक्ष सोडून। लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती, म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो। जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% नेस्तनाबूत झाला असता। प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील, आमचे सहकारी राहतील। संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे। भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।